सकाळी सकाळी रांगोळी काढत आहे. चांगलं राहू दे. जय महाराजा. ब्लॅक पॅन्थर सागर नामदेव आंबेकर. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे शिमग्याचा दिवस आणि आता पालखी देवळातून बाहेर आलेली आहे. तर लवकरच आपल्या म्हणजे अर्धा तासात आपल्या घरी येईल. तर तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण. आजची ही लेझिम वगैरे खेळतात, पालखी नाचवतात, पालखी घरी येते. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. सकाळी आता आज फायनली आपल्या पालखीचा दिवस आहे. काल होळीला लेट झालेलं तिकडे, जवळजवळ 1 ते 1.5 वाजलेलं. आणि आज ही आपल्या देवाची म्हणजे आज देव आपल्या घरी येणार आहे पालखी. तरी बघा तिथं सकाळी सकाळी रांगोळी काढत आहे. पालखी लवकर येणार असल्यामुळे सकाळी सकाळी लवकर उठायला लागलं आणि मग आता रांगोळी काढते. आता थोडस पटापट घाई करावं लागणार आहे तयार व्हायला. पालखी निघाली आहे मंदिरातून. हे बघा आमच्या आजी बसले, आता थकली बिचारी, वय झाला. येते पालखी येते, मी जातोय पालखीसाठी. तर हा आहे आमचा जुना घर, एकदम मस्त असा कौलारू घर. आणि हा आहे भीमाई भाऊबाबांचं घर पालखीला. आणि हे बघा इथे रांगोळी वगैरे बघा, काय सुस्वागतम. पूर्ण हिरवागार असं आमचा गाव आहे बघा. प्रत्येकाची आमच्या गावामध्ये परसबाग आहे ह्या पट्टी. आणि हा आमच्या वाडीचा तिठा आहे. 50-55 घराची वाडी असेल आमची. वाडीचा पूर्ण परिसर. मंगेश दादाच्या घरी पालखी आल्या. चांगलं राहू दे. जय महाराजा. येऊ दे. जय महाराजा. कुठे जातील त्यांच्या पाठीशी छायासारखा उभा असला महाराजा. जय महाराजा. जय. मी आता आमच्या घरी खेळी आलेत बघा.
आरामात आरामात. बघा आता पालखी नाचवत आहेत. तर इकडे आपण पालखी नाचवत आहे ते बघूया.
आता चालले मामाकडे तामानला. यावर्षी ग्रहण असल्यामुळे पालखी थोडी लेट थांबवली आहे. 4 तास थांबवली आहे सर्व ठिकाणीच. आणि मामाकडे पण आता 6:45च्या नंतर 7च्या नंतर मग जिथे मामाच्याच घरी बसवली आहे तिथे उचलणार. आणि आता तिथे मामाच्या इथे जातो, तिथेच थांबली आहे पालखी. तोपर्यंत पोहोचू आम्ही 7 वाजेपर्यंत. चला बघा इथे तामानला कसे एन्जॉय करतात ते. काय माहिती ते ह्या वर्षी नाचवतात की नाही, थोडं डाऊट आहे. पण बघूया तरी पण. थोडं पण नाचवतील पण जास्त नाही, म्हणजे धमाल नसणार. कारण की थोडेसे काय काय इन्सिडेंट झालेत. तामानला तामांच्या रस्त्याला लागलो आता आम्ही. हिरवागार परिसर सर्व. डोंगर डोंगर काय डोंगर काय तू अंधार होईल थोडा टाइमात आता. आम्हाला 5 मिनिटात पोहोचायचं. 5 मिनिटाला टार्गेट आहे. ब्लॅक पॅन्थर भीती नाही वाटली. आणि हे भीमा देवी शक्तीपीठ इकडे. इथून रस्ता आहे भीमा देवीला जायला. मला भीती वाटायला लागली पण मी घाबरली. गेले तो मागे वळून पाहतोय. मग हे डेंजर असतात. वाघ असतो ना, पट्टेदार वाघ, हा. तो काय नाही करत, तो टिकून जाणार. आणि बघा काय मस्त असं हिरवळ आहे पूर्ण हे तामानला. आणि आम्ही बघितला ब्लॅक पॅन्थर. त्याला बघितलं तर मला खुशी पण वाटायला लागली आणि घाबरली पण मी. येताना या रस्त्याने नाही येणार आम्ही, लॉंगकटने थोडा मारून येऊ. कारण हा घनदाट जंगल आहे पूर्ण. रात्रीच्या थंडावायला काय सांगू शकत नाही बाहेर वगैरे पडले तर. आणि आता अंधार होईल थोड्या वेळामध्ये. चलो जाते हे मामा के गाव में. पालखी बघा, पालखीची ओटी भरायला चाललंय. बघूया नाचवतात काय यावर्षी पालखी. अरे हे गावातच घर आहे. तामानला आला आपण. आणि बघा पोचलो आता तामानला. इथून टर्न मारतोय. हे बघा तामानचं गाव. बघा वाजवत आहेत तिकडे खालूबाजा. आणि इकडे किसन मामांचं घर आहे. मोठ्या मामांचं. मामी बऱ्यात ना. हा पण मामांचंच घर आहे. बघा मस्त जुनं घर. वेगळंच राहू आहे. आणि आम्ही तामानला आलोय. हे बघा नूतन आमची पूजा करते. आणि वहिनी आहेत बघा छोट्या मोठ्या वहिनी. हे गावदेवी भैरीबाबा पद्मावती खेळजाय हे प्रफुल्ल राजाराम तारावे यांनी 1 नारळ पेढे आणि 501 रुपये तुझ्या दरबारी आणले ते मान्य करून घे
त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणात यश बरकत दे, नोकरी धंद्यात यश बरकत दे आणि जिथे तुझं नाव घेतील तिथे कर. हर 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 महादेव. इथून गेली असती वरती आता वेळ लागला त्यांच्या आंघोळी व्हायला. काय काय नाव सांगा. उभा राहायला लागेल ना. हा, सागरने मोठा धमाकाच फोडलेला आम्ही. हा सगळं केलं. सागर नामदेव आंबेडकर यांनी आता नवीन एक उपक्रम हातात घेतलाय, जिम चालू करायचं आणि त्याचं लवकरच ओपनिंग आहे. तर ते ओपनिंग झाल्याच्या नंतर त्याचा व्यवसाय अगदी भरपूर भरभराट त्याच्यामध्ये होऊ दे. मग त्याच्या मनामध्ये जे काय असेल ते तुला पुढच्या वर्षी तो तुझा हातभेट म्हणून देईल. हर 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 महादेव. एक नारळ घे. आपल्या सोना वाटण्याला नव्हता असतं कुठं. मामाचा रवीना मग आई पालखीच्या दिवशीच बाबूचा बर्थडे आहे ऋषीचा आणि सर्व आलेत. त्याच ऍक्च्युली पालखीसाठी आले, कोणाला माहितच नव्हतं त्याचा बर्थडे आहे म्हणून. पण आता केक कापतो इकडे. मामी या मोठ्या आहेत मावशी आईपेक्षा, आणि नूतन ताई ते आमची आई तिकडे, मामी आणि मामा तिकडे ते प्रफुल्ल दादा, आणि तिकडे त्या बसल्यात खुर्चीवरती बाबूला घेऊन त्या छोट्या वहिनी, आणि तिकडे व्हायला घेऊन घेत त्या मोठ्या वहिनी. आता या सर्व जातात एकदम एक सोबत. वाकड्या तिकडे उभ्या राहा. हे